तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नव्या व्लॉगमध्ये। आणि आज मी माझ्या मित्रांसोबत चाललोय पंचमीत। पंचमी म्हणजे आमच्या जामखेडची जत्रा, आणि जत्रा म्हटलं की धमाल मजा मस्ती तर आलीच। तर आमची धमाल मजा मस्ती बघण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले एक जण राहिला होता, तर त्या एका जणाकडे गेलो। तिथे गेल्यावर आलोकने त्याला फोन लावला। थोड्या वेळात तो देखील आला। मग आम्ही निघालो आणि चलत चलत नागेश शाळेपाशी आलो, आणि तेथून हा पाळणा अगदी क्लिअर दिसत होता। पण तो पाळणा होता अलीकडच्या पंचमीतला, आणि आम्हाला जायचं होतं पलीकडच्या पंचमीत। कारण अलीकडची पंचमी काय इतकी खास नव्हती, आणि तिथले पाळणे पण इतके काय खास नव्हते। शेवटी आम्ही या मोठ्या पंचमीत पोहोचलो, आणि इथे आल्यावर आम्ही विचार करतच होतो की कोणत्या पाळण्यात बसायचं। तेवढ्यात आम्हाला हा पाळणा दिसला। मग काय, लगेच दादाने पैसे काढले आणि म्हणाला मी बसणार या पाळण्यात। तर मित्रांनो, हे बघा आमचे दोन वाघ जे या पाळण्यात बसायची डेअरिंग करतायत। मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला पैसे देऊन हाताने आपली जिरून घ्यायची असेल तरच या पाळण्यात बसा, कारण पुढे जे होणार आहे ते बघून तुम्ही पण हेच म्हणाल, खरंय भावाचं। तर थोड्या वेळ पंचमीत फिरल्यावर आम्ही आलोत आकाशी पाळण्यापाशी। आकाशी पाळण्यात मात्र मी, विजय आणि दादाच बसलो, आणि आकाशी पाळण्यातून जामखेड काय दिसत होतं, नुसता झगमगाट। आकाशी पाळण्यात बसून झाल्यावर आम्ही परत त्यांच्यापाशी आलोत, आणि इथे येऊन बघतो तर काय, यांचं अजून हेच ठरलं नव्हतं की कोणत्या पाळण्यात बसायचं। मग मी त्यांना म्हटलं, तुम्हाला ज्या पाळण्यात बसायचं त्या पाळण्यात बसा, मी तर चाललो पाणीपुरी खायला। विजाला म्हटलं यायचं का, तर तो म्हटला चल। पाणीपुरी खाऊन झाल्यावर इथे येऊन बघतो तर काय, हे या पाळण्यात बसले होते। थांबा, तुम्हाला या पाळण्याची मजा दाखवतो। इतक्या वेळ पंचमीत फिरल्यामुळे आम्हाला लागली होती भूक। मग काय, आलो तिथं। इथे येऊन मस्तपैकी मंचुरियन आणि पावभाजी खाल्ली। जरासं पुढं आल्यावर दिसला हा गॉगल। मग काय, घेऊन टाकला। सांगा बरं कसा दिसतोय? आणि हा, इथपर्यंत आलाच आहात तर सबस्क्राईब करून जा। धन्यवाद।